नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला अपूर्णांकाची तुलना यावर आधारित एक प्रश्न बघायचा आहे. प्रश्न वाचून घेऊया आधी. 5/7 पेक्षा मोठा पण 11/14 पेक्षा लहान अपूर्णांक कोणता असं आपल्याला विचारले. म्हणजे काय बघा, 5/7 पेक्षा मोठा म्हणजे पुढचा, पण 11/14 पेक्षा लहान म्हणजे मधलाच कुठला तरी अपूर्णांक आपल्याला विचारलाय. बघा मित्रांनो, अपूर्णांकाची तुलना करताना आपल्याला सर्व अपूर्णांकाचे छेद समान लागतात. मग मला सांगा, 5/7 आणि 11/14 मध्ये आपल्याला अपूर्णांक बघायचा आहे. उत्तरामध्ये बघा 6/7, 4/7, 16/21, 19/21 अशा ऑप्शन दिलेत. मग काय करायचं, सर्वांचा कॉमन छेद घ्यायचा. बघा 7, 14 आणि 21 या सर्वांचा कॉमन छेद काय येईल, त्यांचा लसावी काय येईल, 42. बघा ना, 7 सकून 42, 14 त्रिक 42, 21 दोन्ही 42. सर्वांचा छेद आपण 42 करूया. बघा 7 चा 42 कसं करायचं, 7 सकून 42. बघा 6 न गुणलं हे झालं 42, वरी पण 6 न गुणावं लागेल, 5 सख 30 हे झाला 30. आता 14 ला 42 कसं करणार, 14 त्रिक 42 म्हणजे 14 गुणिले 3 42, वरी पण 3 नच गुणावं लागेल, 11 त्रिक 33 हे झाले. आता ऑप्शन मध्ये पण चेक करू लागेल. बघा 7 सकून 42 म्हणजे आता याला पण चेंज करू. बघा 7 आहे हे झालं 42, 6 नच गुणायचे, 6 6 36 हे किती आलं, 36/42. पुन्हा 7 न 6 ला गुणायचे किती होणार, 42. पुन्हा 6 चोक 24. आता खाली 21 आहे, 21 दोन्ही 42 असतं. बघा म्हणजे इथं 42 झालं, खाली 2 न गुणले, वरी पण 2 न गुणलं, 16 दोन्ही 32. पुढं सेम 21 दोन्ही 42 म्हणजे 19 दोन्ही 38. बघा सर्व याचं कन्व्हर्जन आपण करून घेतले. आता आपल्याला 30 आणि 33 मध्ये कोण येणार, बघा 30 आणि 33 मध्ये 36 येते का, नाही. 24 येते का, नाही येत. 32 येते का, येते. म्हणजे इथं कोणता अपूर्णांक येणार, 16/21 पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.